राहुल गांधी यांच्या बोगस मतदार संबंधीच्या पत्रकार परिषदेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्याला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीमध्ये दोन व्यक्ती भेटल्याचं आणि त्या दोन व्यक्तींना त्यांनी राहुल गांधींना भेटवल्याचं देखील सांगितलं. आता पवारांच्या नंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ती दोन माणसं उद्धव ठाकरेंना देखील भेटल्याचं म्हटलंय. बोगस मतदारसंबंधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन देशभर खळबळ उडवून दिलेली आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेत अत्यंत जबाबदार असलेल्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर संपूर्ण देशभरातून निवडणूक आयोग टार्गेट होताना दिसतोय. खरं म्हणजे राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. त्यासंबंधी देशभर चर्चा सुरू असतानाच शरद पवार आणि संजय राऊतांनी दोन व्यक्ती भेटल्यासंबंधीची विधानं करणं ही बाब सुद्धा खूप गंभीर आहे आणि ती गांभीर्यानं घेण्याची आहे. केवळ आरोप प्रत्यारोप होण्यापर्यंत या गोष्टी मर्यादित राहू नयेत, अन्यथा आरोप प्रत्यारोपाच्या माध्यमातून केवळ चर्चेचाच धुरळा उडेल आणि हाती काहीच लागणार नाही. म्हणून पवारांना, राहुल गांधींना व उद्धव ठाकरेंना भेटणाऱ्या त्या दोन व्यक्ती कोण याचा खुलासा होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच संबंधी आपण या व्हिडिओत सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्यानंतर याविषयी तुमचं जे मत आहे ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून मांडा. आपल्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा. तर मंडळी, 7 ऑगस्ट 2025 या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर 6 महिन्यांनी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. बोगस मतदारांची नोंदणी होऊन बोगस मतदान झाल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे आणि हे आरोप करताना त्यांनी पुराव्यासह काही मतदारसंघातील बोगस मतदारांची आकडेवारी नावं देखील सादर केली. याच पत्रकार परिषदेनंतर त्याच रात्री दिल्लीमध्ये त्यांच्या घरी म्हणजे राहुल गांधी यांच्या घरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली. त्यावेळीही राहुल गांधी यांनी सर्वांसमोर पुन्हा एकदा बोगस मतदार आणि वोट चोरीविषयीचं प्रेझेंटेशन सादर केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी राहुल गांधी यांनी सादर केलेली आकडेवारी आणि बोगस मतदारांची संख्या पाहता हा प्रकार खूप गंभीर असल्याचं म्हटलं. तसंच लोकसभा निवडणुकीनंतर आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर होण्याच्या अगोदर आपल्याला दिल्लीमध्ये दोन व्यक्ती भेटल्या होत्या असं सांगितलं त्यांनी. त्या दोन व्यक्तींनी महाराष्ट्रातल्या 288 जागांपैकी 160 जागांवर निवडणुकीत विजय मिळवून देतो म्हणून त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी त्या दोन व्यक्तींना राहुल गांधी यांना भेटवलं असं खुद्द शरद पवारच म्हणाले. आणि पवारांनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील त्या दोन व्यक्ती उद्धव ठाकरेंना भेटल्याची माहिती दिली. आता इथं या दोन व्यक्ती भेटल्याची माहिती देताना शरद पवारांनी नेहमीप्रमाणे एक गुगली टाकलेला आहे. ते म्हणाले की आता त्या भेटलेल्या दोन व्यक्तींची नावं किंवा इतर माहिती आपल्याकडे नाही. मला वाटतं शरद पवारांसारख्या लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या ज्येष्ठ नेत्यानं बोगस मतदार आणि वोट चोरी विषयावरून उठलेल्या गदारोळामध्ये नेमकेपणानं खुलासा करायला पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला असं कुणीही येऊन भेटू शकत नाही. त्यांना नाही, राहुल गांधींना सुद्धा नाही आणि उद्धव ठाकरेंना देखील नाही, असं कोणी येऊन भेटू शकत नाही त्यांना. त्यामुळे त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींची पूर्ण माहिती त्यांना असते, अगोदरच असते. शिवाय त्यांच्याकडे भेटायला येणारी जी लोक आहेत हे कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातूनच येत असतात. शिवाय शरद पवार असं म्हणाले की त्या दोन व्यक्तींना त्यांनी राहुल गांधींना भेटवलं म्हणजे ते तिकडे घेऊन गेले. आता इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जर त्या दोन व्यक्ती महत्वाच्या वाटल्या नसत्या किंवा त्यांची पुरेशी खात्री नसती, त्यांच्याविषयी माहिती नसती, तर पवारांसारख्या इतक्या मोठ्या नेत्यानं त्या दोघांना राहुल गांधींना भेटवलं असतं का? त्यामुळं त्यांना भेटलेल्या दोन व्यक्ती या त्यांच्याविषयी ढोबळपणानं माहिती देणं योग्य नाही. देशासमोर या दोन व्यक्ती येणं ही या प्रकरणाची मोठी गरज आहे. सध्या बोगस मतदार
आणि वोट चोरीवरून निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असताना 2024 मधील लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील त्यानंतर झालेली विधानसभा निवडणुकीच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्यामुळं शरद पवारांनी त्यांना भेटलेल्या व त्यांनी राहुल गांधींना भेटवलेल्या त्या दोन व्यक्तींविषयी सांगितलेली माहिती आणि संजय राऊत यांनी त्याच व्यक्ती उद्धव ठाकरेंना भेटल्याची माहिती ही साधारण माहिती नाही. खरं म्हणजे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना सत्य ठरवण्यासाठी या दोन व्यक्ती आणखी पुढे नेणारे आहेत आणि तो वस्तुनिष्ठ पुरावा देखील ठरू शकेल. म्हणून पवारांना, गांधींना आणि ठाकरेंना भेटलेल्या त्या दोन व्यक्ती देशाच्या समोर येणं खूप महत्वाचं आहे. बोगस मतदार आणि वोट चोरी प्रकरणाला निर्णायक वळण त्यामुळे मिळू शकतं. या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या देशातल्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात म्हणून निवडणूक आयोग ही अत्यंत जबाबदार घटनात्मक व्यवस्था आहे आणि त्यांच्यावरच वोट चोरीचे गंभीर आरोप होणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. जर अशी वोट चोरी खरंच होत असेल तर घटनेनं आपल्याला दिलेला मताचा अधिकार सुरक्षित राहणार नाही. आपण कोणत्या पक्षाचे समर्थक आहात, तुम्ही कोणाला मत द्या, त्याविषयी आमचं काहीच म्हणणं नाही. परंतु आपला मताचा अधिकारच जर अशा पद्धतीनं असुरक्षित केला जात असेल तर आपण खडबडून जागं होणं ही काळाची गरज आहे. आज देशातल्या विरोधी पक्षातल्या 300 खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. परंतु त्यांना पोलिसांनी मध्येच अडवलं, त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना अटक केल्याची माहिती आता नंतर खासदार संजय राऊत यांनी एक्सवर जाहीर केलेली आहे. आता हे वातावरण असंच तापत राहील कारण बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा ज्वर वाढतोय. त्या पाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये सुद्धा निवडणूक आहे. विरोधक आणि सत्ताधारी दोघांच्या दृष्टिकोनातून ही राज्य अत्यंत महत्वाची आहेत. त्यामुळे बोगस मतदार आणि वोट चोरीचा विषय हा विरोधकांकडून तापवला जाईल आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व इतर मंडळींकडून त्या आरोपांचं खंडन केलं जाईल. इथं एक मजेशीर बाब दिसून येते. राहुल गांधींनी बोगस मतदार आणि वोट चोरीचा आरोप निवडणूक आयोगावर केलेला आहे. परंतु भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी ती मात्र निवडणूक आयोगाचा बचाव करण्यासाठी अगदी तुटून पडले. यातून राजकारण हे होत राहील परंतु खरा मुद्दा जो आहे तो बाजूला होता कामा नये. शरद पवार, राहुल गांधी आणि संजय राऊत व उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेटलेली ती दोन माणसं कोण होती याची माहिती आता देशाला दिली पाहिजे. त्या दोन व्यक्तींकडून या साऱ्या प्रकरणाचा आणखी खुलासा होऊ शकतो आणि ते व्हायलाच पाहिजे. नाहीतर केवळ आरोप करण्यामध्ये अर्थ नाही. शरद पवार असतील, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत व विरोधी पक्षातले अन्य कोणी म्हणजे नुसते आरोप करीत राहिले तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. आरोपांना सिद्ध करण्यासाठी कायदेशीर मार्गाने जावंच लागेल. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून या मुद्द्यावर त्यामुळं राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. खरंच हे प्रकार होते तर राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी पोलीस केस का नाही केली? देशासमोर हा प्रकार का नाही आणला? निवडणूक आयोगानं देखील राहुल गांधींना शपथपत्रावर पुरावे सादर करण्यास सांगितले. जर विरोधकांनी म्हणजे राहुल गांधी असतील किंवा शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा इतर कोणी वरवर नुसते आरोप केले त्यातून चर्चा होण्यापलीकडं काहीच होणार नाही. आणि जर हे प्रकरण खरं असेल तर त्यांनी ती दोन माणसं जी त्यांना भेटली ती कोण होती आणि बोगस मतदार वोट चोरी संबंधीचे पुरावे थेट सादर करावेत आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात संबंधितांना खेचावं. पण नुसते आरोप करून चर्चेचा धुराळा उडवू नये. तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं याविषयीचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. धन्यवाद.